सगळ्यांनी पुढे लक्ष द्या. आपल्याला काय लिहायचंय? अपूर्णांक लिहा. आता हे जे अपूर्णांक आहे 0.00238 चा अपूर्णांक लिहा. तर 13 डिसेंबर 2025 म्हणजे या वर्षी आपली जी नवोदय परीक्षा झाली त्या नवोदय परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत. मग ते कसे सोडवायचे होते, किती सोपे होते ते तुम्हाला मी सांगणार आहे. पहा 0.238 जशाला तसं लिहायचं बाळांनो. 0.238 लिहिले, छेद 1 लिहायचा. कारण का छेद काहीच नाही म्हणजे किती असतो? 1 असतो. प्रत्येकाचा छेद काहीच नाही तर काय असतो? 1 असतो. आता पुढे काय करायचे पहा. 238 लिहून घ्यायचे वरी. किती? 238 आणि खाली किती लिहायचे? 1 लिहिले की नाही आपण? 1 च्या पुढे ह्या दशांशच्या पुढे किती येत रे अंक? 1 2 3. दशांशच्या पुढे 3 अंक असल्यामुळे आपण इथे ह्याच्या पुढे 3 शून्य लिहून टाकायचे. 1 2 3. आणि आता आपण करायचं काटाकाटी करायची. मग भागाकार करायचा किंवा नाही केलं तरी चालते, पण आपल्याला काटता येत असेल तर काटून घ्यायची. हे बघा, बे पंचे 10, बे 0 0 बे 0 0, बे 1 बे 1 बे 1 राहिला 18 झाले. 92 18 किती झाले वरी? 119. आणि खाली किती आहे बाळांनो? 500. हे आलं उत्तर. हे होतं त्याचं उत्तर. आता हे पुढचं पहा बाळांनो. 0.85 जशाला तशी लिहून घ्यायचे. छेद काही नाही म्हणजे छेद किती असतो बाळांनो? 1. नीट लक्ष द्या. किती असतो छेद? 1. मग आपण हे काय करायचं? वरी काय लिहायचे? 85. दशांश काढून टाकले. इथं सुद्धा आपण काय केलं? दशांश काढून टाकले आणि दशांशच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे आपण खाली काय लिहिले होते बाळांनो? 0. काय लिहिले खाली? 0. तसं इथं सुद्धा करायचं. दशांश काढून टाकले, 85 लिहून टाकले आणि दशांशच्या नंतर 2 अंक आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणून ह्या एकाच्या पुढे आपण किती अंक लिहिले? 0 लिहिले 2. आता आपण काटाकाटी करूया. बे पंचे 10 नाही 5 दुने 10 करूया. 5 ने देऊया कारण एकक स्थानी 5 आहे ना, म्हणजे याला 5 ने भाग जातो. 5 दुने 10 0, 5 1 5 उरले 3, 35 झाले. 5 7 किती बाळांनो? 35 म्हणजे 17 छेदस्थानी 20. हे आलं त्याचं उत्तर. आता पुढचा प्रश्न काय आहे समजले? हे समजलं का? पहा ना 0.238 चा अपूर्णांक बरोबर किती? आपण काय केलं? 0.238 जशाला तसे लिहून घेतले. त्याच्या खाली काहीच नसते म्हणजे छेद 1 असतो. मग आपण पुढे काय केलं? फक्त 238 लिहिले. त्याच्या अगोदरचा जो दशांश होता तो काय केला? आपण काढून टाकला. तो कधी निघतो माहितीये का? जेव्हा आपण एकाच्या पुढे खाली काय केलं? छेदामध्ये 3 शून्य मांडून दिले. खाली छेदामध्ये 3 शून्य मांडले की असे दशांश जे आहे ते आपोआपच निघून जातो. मग आपण काटाकाटी केली तर उत्तर आलं 119 छेदस्थानी किती? 500. किती? 500. आता बघा नंतर केलं 0.85 चा अपूर्णांक किती? तर 0.85 च्या खाली काहीच नसते म्हणजे छेद किती असतो? 1. आणि मग बरोबर आपण 85 लिहिले, दशांश काढून टाकलं आणि ह्या 2 अंकाच्या ऐवजी आपण खाली काय लिहिले? 2 शून्य लिहिले. त्याची काटाकाटी केली आणि उत्तर आलं 17/20. आता हे जे खालचं आहे 0.225 चा अपूर्णांक लिहायचा आहे तुम्हाला. तुम्ही हे अपूर्णांक मला लिहून दाखवायचा आहे आणि तुमचा टाइम सुरू होतोय आता. 1 2 3 स्टार्ट. सोडवा आणि नाही समजलं तर विचारा. छान.